डियर स्टूडेंट्स, तो बच्चों आज हम लोग व्याकरण घटकावर आधारित कृति, आपका जो ग्रामर का पार्ट है बच्चों, उस ग्रामर के पार्ट में आपको दो प्रकार के क्वेश्चन आएंगे। एक है व्याकरण घटकावर आधारित कृति और दूसरा है भाषिक घटकावर आधारित कृति। दोनों पार्ट आपको 8 मार्क्स के लिए है। 8 गुणांचे हे दोन्ही भाग असतील। तर आज आपण व्याकरण घटकावर आधारित कृती काय आहे ते आपण बघणार आहोत। चला तर आपण बघूया। बघा, इथे मी तुम्हाला मुलांनो तुमची जी क्वेश्चन बँक आहे तिथे भाषाभ्यास इथे दिलेले काही प्रश्न आहेत। तर पहिला आहे कि वाक्य प्रकार। आपको मालूम है बच्चों कि मराठी में वाक्य के 4 प्रकार हैं। प्रश्नार्थी वाक्य, विधानार्थी वाक्य, आज्ञार्थी वाक्य, उद्गारार्थी वाक्य। तर तुम्हाला पहिला प्रश्न विचारला जातो कि खालील वाक्यांचा प्रकार ओळखा। मतलब टाइप्स ऑफ सेंटेंसेस। आपको सेंटेंस देंगे, आपको वो टाइप खाली पहचानना है। ये बहुत इजी क्वेश्चन रहता है बच्चों कि जिस सेंटेंस में लास्ट में क्वेश्चन मार्क रहता है वहाँ पे प्रश्नार्थी वाक्य लिखने का, जिस सेंटेंस में लास्ट में उद्गारवाचक चिन्ह लगा हुआ रहता है उसे उद्गारार्थी वाक्य लिखने का। खाली विधानार्थी वाक्य और आज्ञार्थी वाक्य आपको समझना है। ओके, तो हम लोग चालू करते हैं। फर्स्ट क्वेश्चन है, शाल व शालीनता यांचा संबंध काय? आणि प्रश्न चिन्ह आहे, आपको क्वेश्चन पूछा है। म्हणून मैंने सामने लिखा है बच्चों कि प्रश्नार्थी वाक्य। ये कौन से प्रकार का वाक्य है? प्रश्नार्थी वाक्य, कारण ह्या वाक्यामध्ये प्रश्न विचारलेला आहे। सेकंड, माझ्या खाजगी उपोषणाची हकीकत चाळीत जाहीर झाली। देखो, ये सिंपल एक टाइप का सेंटेंस है। या वाक्यामध्ये एक विधान केलेला आहे। यहाँ पे कोई क्वेश्चन नहीं पूछा है, यहाँ पे कोई उद्गार चिन्ह नहीं है, या यहाँ पे कोई ऑर्डर नहीं दिया है। ओके, आदेश नहीं दिया, रिक्वेस्ट नहीं की है, आशीर्वाद नहीं किया है या प्रार्थना नहीं की है। तो यहाँ पे खाली एक सेंटेंस दिया है, म्हणून हे वाक्य आहे विधानार्थी वाक्य। ओके मुलांनो, तिसरं घेऊया आपण उदाहरण कि तेल आणि तळलेले पदार्थ आधी सोडा। देखो बच्चों, अभी ये सेंटेंस देखो कि इस सेंटेंस में आपको किसी ने ऑर्डर दिया है, आपको आदेश दिया है, हुकुम दिया है। ओके, म्हणून हे वाक्य आहे आज्ञार्थी वाक्य। स्पेलिंग बरोबर लिहायची आहे। स्पेलिंग जर तुम्ही चुकीची लिहिली तर तुमचे मार्क जाणार। ओके मुलांनो, चौथं वाक्य घेऊया आपण। प्रचंड स्फूर्तिदायक व्यक्तिमत्व होतं ते नंतर आहे उद्गारवाचक चिन्ह। ओके, तर अतिशय सोपं वाक्य आहे। तुम्ही काय लिहायचं आहे? उद्गारार्थी वाक्य। पाचवं उदाहरण घेऊया। अब्दुल बस स्टॉपवर आला। आणि हे वाक्य अतिशय सोपं आहे मुलांनो। प्रश्न नाही आहे, उद्गार चिन्ह नाही आहे किंवा आदेश नाही आहे, तर हे एक साधं सरळ सोपं असं वाक्य आहे। म्हणून आपण लिहायचंय विधानार्थी वाक्य। सहावं उदाहरण बघूया। त्यांना मी कसा विसरू शकेन? आणि प्रश्न चिन्ह आहे। बरोबर मुलांनो, कोणतं वाक्य आहे? प्रश्नार्थी वाक्य। सातवं उदाहरण घेऊया। काका तुम्ही काही झाडं लावा। आता बघा, काका तुम्ही काही झाडं लावा। इथे आदेश दिलेला आहे, कोणीतरी आपल्याला काहीतरी करायला सांगितलेलं आहे, म्हणून हे आज्ञार्थी वाक्य आहे। आठवं उदाहरण घेऊया आपण। किती प्रचंड कार्बन चिकटलेला असतो आपल्या पायांना। आणि उद्गारवाचक चिन्ह आहे मुलांनो, आणि म्हणून तुम्ही इथे लिहिणार उद्गारार्थी वाक्य। उदाहरण 9 बघा। आमच्या जवळ एवढे पैसे कुठून येणार? आणि प्रश्नचिन्ह आहे। प्रश्नार्थी वाक्य लिहायचं मुलांनो। प्रश्नार्थी वाक्य आणि उद्गारार्थी वाक्य
शोधणं किंवा ओळखणं सोपं आहे, इझी आहे. खाली विधानार्थी वाक्य और आज्ञार्थी वाक्य आपको सोच समझ कर पहचानना है. शेवटचं वाक्य आहे, तुझा आवाका खूपच मोठा आहे. इथे साधं सरळ वाक्य बोललेलं आहे, म्हणून आपण काय लिहिणार आहोत, विधानार्थी वाक्य. आता या प्रश्नासाठी मुलांना तुम्हाला 2 गुण असतात, 2 मार्क्स रहते आपको इस क्वेश्चन के लिए. आपको यहाँ पे 2 सेंटेंस देंगे, वो दोनों सेंटेंस आपको पहचानने हैं. ओके बच्चों. और इसके बाद जो नेक्स्ट क्वेश्चन है वो है वाक्य रूपांतर किंवा वाक्य बदल. ओके. किंवा तिसरा शब्द आपण म्हणू शकता वाक्य परिवर्तन. वाक्य को एक टाइप्स ऑफ सेंटेंस को दूसरे फॉर्म में चेंज करने का. ओके बच्चों, ये ऑलरेडी मैंने आपको पढ़ाया है. आज हम लोग वापस इसकी रिवीजन कर रहे हैं, जो आपकी मराठी की क्वेश्चन बैंक है उसके ज़रिए. तो चलो बच्चों, इस क्वेश्चन को भी आपको 2 मार्क्स है. तो पहला सेंटेंस हम लोग लेते हैं. यावर तो शालीन कवी मनापासून हसला. हे साधं सरळ वाक्य आहे, विधानार्थी वाक्य आहे. आणि तुम्हाला त्याचं काय करायचं आहे मुलांनो, बघा कंसामध्ये काय दिलेलं आहे, तुम्हाला ते उद्गारार्थी करायचं आहे. मग कसं करणार, की उद्गारार्थी करताना मी तुम्हाला काय सांगितलेलं आहे, की शब्दाची किंवा वाक्याची सुरुवात किती या शब्दापासून करावी. हां, विधानार्थीचं उद्गारार्थी करताना किती घ्यावं. हां बघा, किती मनापासून हसला तो शालीन कवी, आणि कवी नंतर उद्गार चिन्ह येणार किंवा उद्गारवाचक चिन्ह. हां, की सब्जेक्ट आणि प्रेडिकेट त्याप्रमाणे, की किती मनापासून हसला तो शालीन कवी. हा हसला हे क्रियापद जे आहे ते वाक्याच्या मध्ये येणार. दुसरं उदाहरण घेऊया. लठ्ठपणा काय आपल्या हातात आहे. हा काय आहे, प्रश्नार्थी वाक्य आहे, आणि ह्या प्रश्नार्थी वाक्याचं आपल्याला विधानार्थी वाक्य करायचं आहे. आता तुम्हाला मी शिकवलेलं आहे की नाही मुलांनो, की विधानार्थी वाक्य प्रश्नार्थी करताना किंवा प्रश्नार्थी वाक्य विधानार्थी करताना ते जे होकारार्थी असेल तर नकारार्थी करायचं, आणि नकारार्थी असेल तर होकारार्थी करायचं. म्हणजे बघा कसं, कि लठ्ठपणा काय हा आता लिहायचं नाही. अगर आप काय लिखेंगे तो वो वापस प्रश्नार्थी बन जाएगा. लठ्ठपणा आपल्या हातात आहेच काय होणार नाही, मतलब सेंटेंस का मीनिंग चेंज नहीं हुआ. हां, की लठ्ठपणा आपल्या हातात नाही, आणि विधानार्थी करताना पूर्णविराम द्यायचं, फुल स्टॉप देणे का. तिसरं उदाहरण आहे, मनाचं सामर्थ्य मोठं आहे. हे वाक्य साधं वाक्य आहे, ते तुम्हाला उद्गारार्थी करायचं आहे. मग कसं येईल, मी काय सांगितलं अगोदरच्या उदाहरणामध्ये, उद्गारार्थी करताना सुरुवात किती या शब्दापासून करायची, की किती मोठं आहे मनाचं सामर्थ्य. बघा, जो सब्जेक्ट आहे सब्जेक्ट शेवटी जाणार, आणि प्रेडिकेट्स किती नंतर येणार, की किती मोठं आहे हे क्रियापद वाक्याच्या मध्ये येणार. चौथं उदाहरण, प्रचंड स्फूर्तिदायक व्यक्तिमत्व होतं ते. ह्याचं विधानार्थी करायचं आहे, की ते व्यक्तिमत्व प्रचंड स्फूर्तिदायक होतं. ओके, ते व्यक्तिमत्व प्रचंड स्फूर्तिदायक होतं. हे झालं साधं वाक्य. तपोवनाकडे कोण कशाला जातोय, विधानार्थी वाक्य करायला सांगितलेलं आहे. काय सांगितलेलं आहे, की तपोवनाकडे कोणीही जात नाही. कोण कशाला जातोय म्हणून काय, कोणीही जात नाही. वाक्याचा अर्थ बदलत नाही मुलांनो. बघा, 6वं उदाहरण बघूया. या खेळानेच मला जास्त भुरळ पाडली. आता जास्त हा शब्द आपल्याला काढायचा आहे. मग जास्त काढून आपण तिकडे लिहिणार सुरुवात, किती भुरळ पाडली या खेळाने मला. मला नंतर येणार उद्गार चिन्ह. पुढे आहे उदाहरण क्रमांक 7.
स्टेशन इथून खूप दूर होतं. नकारार्थी करायचं आता बघा मुलांनो. ये जो पॉजिटिव सेंटेंस है इसको आपको इसका नेगेटिव बनाने का है की स्टेशन इथून खूप दूर होतं हे तुमचं नकारार्थी बनवायचं आहे होकारार्थी वाक्य. स्टेशन इथून खूप जवळ नाही. दूरचं काय जवळ. मतलब क्या आपको जो सेंटेंस देते हैं उसमें से वो वर्ड ढूंढना है जो उसको ऑपोजिट लिखने का. दूर जवळ. जवळ नाही मतलब क्या है वो दूर है. तिथले शिक्षक मनानं खूप श्रीमंत होते. उद्गारार्थी करा. किती श्रीमंत होते तिथले शिक्षक मनाने. ओके मुलांनो. आणि उद्गारवाचक चिन्ह. तुमच्याशी मैत्री करायला खूप आवडेल मला. हे वाक्य आहे. विधानार्थी वाक्य आहे. साधं वाक्य आहे. तुम्हाला उद्गारार्थी वाक्य करायचं आहे. बघा किती खूप काढणार ना. पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे खूप जास्त भरपूर हे शब्द काढायचे उद्गारार्थी करताना आणि किती घालायचे. किती आवडेल मला तुमच्याशी मैत्री करायला. आता इथे मुलांनो मी उद्गार चिन्ह दिलेला नाही आहे चुकून. तुम्हाला तो उद्गार चिन्ह द्यायचा आहे. आणि मी तुम्हाला होमवर्क देणार आहे की तुमच्या वहीमध्ये ही सर्व उदाहरणं आणि त्यांची उत्तरं तुम्हाला लिहायची आहेत. थँक्यू.